झाला त्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख आहे। सर, काय बोलाल? आज मराठीला हिंसक वळण भेटलेला आहे, मराठी माणसाला आंदोलन करण्यासाठी रोखले झालेलं, त्याच्याबद्दल काय बोलाल सर? 1956 पासून 1960 पर्यंत मोरारजी आणि सखा पाटील होते, फक्त आज नाव बदललेले आहेत म्हणून हे मराठी माणसाची आज गळचिपी केली जाते, दडपशाही केली जाते। अहो, तुम्ही हल्लीच राज्यकर्त्याने या सत्ताधारी पक्षाने शासनाने आणीबाणीचा दिवस साजरा केला ना, मग मीरा भाईंदर मध्ये मराठी माणसावरती ही दडपशाही वापरून आणीबाणी का आणली? आज माझ्यासारख्या शिलेदाराला, सर्वसामान्य माणसाला तुम्ही रात्रभर बाहेर फिरवताय, उपाशी तापाशी मारताय, पोलिसांचा अटकाव करताय आणि मोर्चा थांबवताय। तुम्ही गुजराती मारवाड्यांचे मोर्चे नाही थांबवले, तुम्ही मराठी माणसाला मारहाण झाली तेव्हा नाही आलात, परंतु मराठी एकीकरण समितीचा मोर्चा निघल्यावर ती तुम्ही दबाव वापरला आणि आमचा मोर्चा हा दडपशाहीने हाणून पाडण्याचा प्रयत्न केला। परंतु आमचे हे जे सर्व शिलेदार छत्रपतींच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमीतले आहेत, त्यांना गनिमी कामा माहिती आहे आणि मोर्चा झाला हजारो। आणि मराठी माणसाला डोळसण्याचा प्रयत्न करायचा नाही। मीरा भाईंदर हे आगरी कोळी मराठी माणसाचं आहे, तुम्ही उपरे, तुम्ही परप्रांतीय, तुम्हाला मराठी माणसं आमच्या चुकांमुळे, आमच्या काही पूर्वजांच्या चुकांमुळे तुम्ही आमच्या जमिनी लादल्या, तुम्ही आमची भाषा देखील संपवायला लागला। तुम्ही आता आम्ही आमच्या शहरामध्ये मांस, मासे, मटण विक्री करायचं का नाही हे देखील ठरवायला लागले। तुम्ही हे देखील ठरवायला लागले की कोणतं घर कोणत्या समाजाला विकायचं, आणि आज तुम्ही हे देखील ठरवलं की मीरा भाईंदर शहरामध्ये व्यापाऱ्यांनी मराठी नाही बोलली तरी चालेल आणि त्याला कोणी मराठी बोललं तर आम्ही बोलणार नाही। एक दिवस दुकाने बंद ठेवू, आम्ही मोर्चा काढू, पण मराठी बोलणार नाही। ही जी तुमची मराठी माणसाविरोधाची भूमिका आहे, त्याचमुळे हे जे आंदोलन, हा जो मोर्चा मराठी चळवळीतल्या या मराठी एकीकरण समितीच्या शिलेदारामार्फत सर्व पक्षांना एकत्र करून झालेला आहे आणि तो आम्ही यशस्वी करून दाखवलेला आहे। छोटा राजस्थान असं म्हटलं, खरं का? त्याच्यावर काय बोलाय? छोटा राजस्थान नाहीये, मीरा भाईंदर आमच्या हक्काचं, आमच्या हक्काचं। उपरे तुम्हाला आम्ही राहण्यास जागा दिलेली आहे, आम्ही तुम्हाला साधन संपत्ती दिली आहे, आमच्या सेवा तुम्ही वापरताय, आमचे ऋण माना, आम्ही ऋण माना आमचे तुम्ही, आणि या राज्यामध्ये गुण्यागोविंदाने राहा। गेल्या अनेक वर्ष तुम्ही गुण्यागोविंदाने राहताय, आज तुम्ही सत्तेमध्ये आलात, तुमच्याकडे पैसा आला म्हणून तुम्ही आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करू नका। आणि आमच्या माध्यमातून, या आपल्या वाहिनीच्या माध्यमातून प्रशासनाला देखील सांगू इच्छितो, अहो मराठी माणूस, बहुसंख्य मराठी माणूस आहे, कुठल्या तरी एखाद्या मंत्र्यांच्या, कुठल्या तरी एखाद्या आमदारांच्या दबावा पडून आमच्या माणसाला तुम्ही आडवं उभं इकडे तिकडे ओढून गाड्यामध्ये ढकलताय, कोणाचे बोट तुटले, कोणाच्या हाताला लागले, कोणाला मारले। माझ्यासारख्या माणसाला एका चोर, आरोपी, गुंड सारख्या गाडीमध्ये बसवलं आणि त्या ठिकाणी बसून ठेवलं। ही दडपशाही शासनाने स्वतःच्या या मराठी भाषिक राज्यामध्ये मराठी माणसावर करू नये, कारण तुम्ही जितका दाबायचा प्रयत्न कराल, रबर असतं ना रबर, त्याला जितकं दाबाल तितका तो वरती होतो। तोच मराठी माणूस या माध्यमातून सांगू इच्छितो। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।